आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. तुका म्हणे माये बाप, अवघे देवाचे स्वरूप. हा अभंग संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला आहे. संत तुकाराम महाराज यांचा जन्म माघ शुद्ध पंचमी सके 1530 मध्ये देहू गावी झाला होता. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचे रहस्य काय आहे आणि ते जीवन कसे जगायला सांगतात त्याबद्दल थोडी माहिती पाहूया. संत तुकाराम महाराजांना आपण जगद्गुरू असेही म्हणतो. संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहून ठेवले आहे आणि त्यांचा गाथामध्ये समाविष्ट आहे. संत नामदेवांचं स्वप्न त्यांनी गाथा लिहून पूर्ण केले. पंढरीच्या पांडुरंगाला दिलेले वचनही संत तुकाराम महाराजांनी पूर्ण केले असं म्हणतात. शतकोटी अभंग लिहिण्यासाठी स्वतः भगवान आणि संत नामदेव त्यांच्यापाशी आले होते असंही सांगितलं जातं. महाराजांच्या कीर्तनाला हजारो लोक असतात. तसेच संत तुकाराम महाराज हे आपले कीर्तन भंडारा डोंगरावर ठेवतात. तर त्या कीर्तनात एक व्यक्ती महाराजांना भेटायला आला आणि त्यांनी महाराजांना असा प्रश्न विचारला की तुमच्या सुखी जीवनाचं काय रहस्य आहे. तुमच्याकडं जमीन नाही, तुमच्याकडं घरसुद्धा नाही, तरी पण तुम्ही एवढं सुखी आणि आनंदी राहता कसं? कारण संत तुकाराम महाराज यांचे वडील व्यापारी होते आणि त्यांच्याकडं अनेक कागद पडली होती. परंतु त्यांच्या वडिलांनंतर संत तुकाराम महाराजांनी सावकार असल्यामुळे त्यांच्याकडे जे काही जमिनी घाण होत्या किंवा जे काही पैसे होते त्यांनी ते त्यांचं ज्याच्या लोकाचं आहे त्यांना ते परत दिलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडं अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे जमीन आणि घरसुद्धा राहिलं नव्हतं. तरी पण संत तुकाराम महाराज खूप आनंदी असायचे. तर त्याच आनंदाचं रहस्य काय असा एका व्यक्तीने म्हणजे एका शिष्याने महाराजांना विचारलं होतं. तुम्ही तुमची तहान भूक विसरून देवाचं नामस्मरण कसं करता हो? तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तुमचा चेहरा आनंदी आणि सुखी दिसतो. मला तुमच्या सुखी जीवनाचं रहस्य काय ते कृपा करून सांगा असं प्रश्न त्या शिष्याने म्हणजे त्या व्यक्तीने संत तुकाराम महाराजांना विचारला होता. त्यावेळी संत तुकाराम महाराज म्हणतात, मला माझ्या जीवनाचं रहस्य काय ते माहीत नाही, परंतु मला तुझ्या जीवनाचं रहस्य नक्कीच माहीत आहे. त्यावेळी तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला आणि महाराजांना म्हणाला, हे असं कसं आहे? तुम्हाला तुमच्या जीवनाचं रहस्य माहीत नाही, परंतु माझ्या जीवनाचं रहस्य कसं काय माहीत? त्यावर संत तुकाराम महाराज म्हणतात, मला तुझ्या जीवनाचं रहस्य माहीत आहे, कारण आता तुझं जीवन फक्त 8 दिवसाचंच राहिलं आहे. आजपासून तुझं 8व्या दिवशी हा मृत्यू येणार आहे. त्यामुळं तुला काही जगायचं ते 7 दिवस तू जगून घे आणि तुला जे काय करायचंय जसं जगायचंय तसं या 7 दिवसात तू जगून घे, कारण हे शेवटचे 7 दिवस तुझ्यासाठी आहे आणि 8वा दिवस तुला मरण येणार आहे. त्यावेळी त्या व्यक्तीला खूप वाईट वाटलं आणि तो व्यक्ती महाराजांच्या पाया पडून निघून गेला. नंतर त्या व्यक्तीच्या जीवनात एवढा मोठा बदल झाला की त्या व्यक्तीनं ज्याच्या व्यक्तीबरोबर तो वाईट बोललाय, ज्याच्याबरोबर भांडण केले, शिव्या दिल्या, त्या व्यक्तीला तो शिष्य महाराजांचा किंवा ती व्यक्ती गोड बोलू लागली. त्या व्यक्तीला ती रोज सकाळी उठून रामराम घालू लागली. ती व्यक्ती आनंदी राहू लागली. भांडणे विसरून ती व्यक्ती ज्या व्यक्तीबरोबर त्यांनी भांडणे केली आहेत त्या व्यक्तीबरोबर ती प्रेमाने वागू लागली. दररोज मंदिरात जायचं, देवाला नमस्कार करायचा आणि घरी यायचं, आपलं काम करायचं आणि प्रत्येकाबरोबर गोड बोलायचं. त्यांच्याशी म्हणजे दुश्मनी करायची नाही. जो कोणी दुश्मन असेल त्याला पण त्या व्यक्तीने गोड बोललं. भगवंताचं नामस्मरण त्यांनी मनापासून करायचा. आपलं काम भलं आणि आपलं नामस्मरण भलं असं त्यांचं जीवन झालं. परंतु ठराविक वेळ तो भगवंताच्या नामस्मरणातही घालायचा. 7 दिवस कसे गेले हे त्यालाच कळले नाही आणि शेवटच्या 8व्या दिवशी शेवटचा दिवस राहिला म्हणून तो महाराजांच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी संत तुकाराम महाराजांच्या तो घरी गेला आणि त्यांच्या पाया पडला आणि महाराजांना म्हणाला, महाराज हे 7 दिवस मला कसे गेले माहीतच नाही. आता मरणार आहे म्हणून मी तुमच्या पायापाशी आला आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्या. त्यावेळी संत तुकाराम महाराज म्हणाले, अरे मी तुला आशीर्वाद देतो, तू आज मरणार आहे ठीक आहे, परंतु तुला हे 7 दिवस कसे गेले ते अगोदर तुम्हाला सांग बरं. त्यावर तो व्यक्ती म्हणाला, हे 7 दिवस मला आनंदाने गेले.
ज्याच्याबरोबर मी भांडणं केलं, ज्याच्याबरोबर मी दुश्मनी केली, त्यांच्याशी मी बोललो, कुणाशी वैर केला नाही, मनापासून भगवंताचे नामस्मरण केलेही, कुठलाही लोभ मनात ठेवला नाही. मला असं वाटलं की माझं हे शेवटचं दिवस आहेत आणि मला आज असं पण वाटतं की माझं हे जे 7 दिवस आहेत ते माझं खूप आनंदात गेले आहे. त्यावर संत तुकाराम महाराज म्हणतात, अरे हे तर खरं सुखी जीवनाचे रहस्य आहे. तुझ्या डोळ्यासमोर तुझा मृत्यू दिसू लागला, त्यावेळी तू चांगला वागू लागला. हे जीवनाचे रहस्य आहे. तुझा मृत्यू आता नाही, त्यामुळं तुला हे भगवंताने खूप आयुष्य दिलं आहे, ते तुला जगायचं आहे. त्यावेळेस त्या व्यक्तीला समजलं की महाराजांनी मला जीवन कसं जगायचं याचा अर्थ समजण्यासाठी मृत्यूचं भय हे दाखवलं आहे. कारण माणसाचा मृत्यू जवळ आला की त्याला कळतं की कोणासंग कसं वागायचं. त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा असं ठरवा की तुमचा मृत्यू कधी आणि कसा आहे हे कुणाला माहीत आहे का? नाही ना. त्यामुळं तुमचा मृत्यू आपल्यासमोर आहे असं समजून तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी शिष्य महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाला आणि म्हणाला, महाराज तुम्ही खरंच माझ्या जीवनाचे सुखी जीवनाचे रहस्य सांगितले आहे. भगवंताचे नामस्मरण जर करत राहिले तर त्यापेक्षा दुसरं कुठलंही सुखी जीवन नाही. तर या गोष्टीतून आपल्याला एवढंच शिकायचं आहे की जीवन जगत असताना प्रत्येकानं चांगले जीवन जगायचे. त्यासाठी आपला मृत्यू आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच जगावे. त्यातून काय होतं तर आपल्याला आपला लोभ कमी होतो. आपला मृत्यू कधी हे कुणालाही माहीत नाही, तरी पण आपण जीवनामध्ये खूप कमवण्याचा प्रयत्न करतो. आपण कितीतरी लाखो रुपयाची संपत्ती कमवतो, जमीन गाडी कमवतो. तो आपण बरोबर घेऊन जाणार आहोत का? तर नाही ना. तरी पण आपण ह्याच्यामध्ये पडलेला असतो की माझ्या मुलासाठी मी एवढं करीन तेवढं करीन, परंतु तुम्ही तो आपल्या बरोबर घेऊन जात नाही. तो अधिकार नाही आपल्याला की आपण तो आपल्याबरोबर घेऊन जावे. माणूस जन्मता उघडाच येतो आणि जातानाही उघडा जातो. त्यामुळे आपल्याला काही कमवायचं नाही, तर फक्त आपलं चांगले कर्म आपल्याबरोबर घेऊन जातो. त्यामुळे तुम्ही तुमचे चांगले कर्म करीत जा, कारण तेच आपल्याबरोबर येणार आहे. चांगलं आणि वाईट या दोनच गोष्टी आपल्याबरोबर येतात. त्यामुळे चांगलं कर्म करा. जीवन कसं जगायचं हे या गोष्टीतून तुम्ही नक्की शिकून घ्या. त्यामुळे चांगले कर्म करा. देवाचं भगवंताचं नामस्मरण मनातून करा. बाकी करता आणि करविता तोच आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.